कैलासवासी प्रमोद महाजन क्रीडा संकुल रत्नागिरी इथे आयोजित कैलासवासी भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचं उद्घाटन क्रीडा राज्यमंत्री नामदार उदय सामंत, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी क्रीडा उपसंचालक एन.बी. मोटे, महाराष्ट्र खो खो संघटनेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक जनार्दन शेळके, डॉक्टर चंद्रजीत जाधव, जिल्हा परिषद सदस्य उदय बने, सुदेश मयेकर, जिल्हा खो खो असोसिएशनचे अध्यक्ष नाना मयेकर, राजाभाऊ लिमये, संदीप तावडे आदी उपस्थित होते। शासनाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत। या वर्षापासून मिनी ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात करण्यात आली असून त्यासाठी 5 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असं पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी सांगितलं। आणि आम्ही एक धोरणात्मक निर्णय घेतला की जे ऑलिम्पिक असोसिएशनशी निगडीत खेळ आहे त्यांच्यामध्ये प्रावीण्य दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही निधी उपलब्ध करून दिलाच पाहिजे, परंतु ऑलिम्पिक असोसिएशनचं ज्याला अफिलिएशन नाही परंतु ते आमच्या देशाचं नेतृत्व करतायत। कार्यक्रमाची सुरुवात खेळाडूंच्या संचलनानं करण्यात आली। व्यासपीठावर उपस्थित पाहुणे आणि मान्यवरांचं संयोजकांच्या वतीनं स्वागत आणि सत्कार करण्यात आला। या स्पर्धेमध्ये पुरुष आणि महिलांचे प्रत्येकी 12 आणि किशोर किशोरी गटाचे प्रत्येकी 8 संघ सहभागी झाले आहेत। विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। आज यांनी त्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे। माझी पूर्ण खात्री आहे की उदय सामंत आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्या सगळे सहकारी ज्या ठिकाणी मनापासून ही स्पर्धा राबवण्याकरता प्रयत्न करतील याच्याबद्दल माझ्या मनात खूप शंका आहे। या ठिकाणी या मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय डॉक्टर चंद्रजीत जाधव व अन्य सगळे पदाधिकारी आणि या स्पर्धांमध्ये ज्या खेळाडूंनी या ठिकाणी सहभाग घेतला, ज्या संघाने सहभाग घेतला त्या सगळ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि आता पाहूया कैलासवासी भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो खो स्पर्धेची एक झलक।